हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर पहा, आज आपण काय करणार आहोत, तर आज आपण दांडी सुकट आणि अंडी याची सुकी भाजी करणार आहोत। आता एवढं सांगेल की सकाळी सकाळी गावा साईडला गावाकडे भाकरी बरोबर ही सुकी मच्छी केली जाते। आता सुकी मच्छी ही काय एकाच पद्धतीने केली जाते का? तर नाही, सुकी मच्छी करण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही सुकी मच्छी केली जाते भाकरी बरोबर सकाळी नाश्त्याला। आता पहा, फक्त सोमवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 वार सोडले तर इतर दिवशी शक्यतो भाकरी बरोबर सुकी मच्छीच असते। तर मग चला, वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण दांडी सुकट आणि अंडी याची सुकी भाजी करणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण दांडी सुकट आणि अंडी याची सुकी भाजी करणार आहोत। आता ही जी भाजी आहे तर गावाकडे सकाळी भाकरी बरोबर अर्ली मॉर्निंग ही भाजी केली जाते आणि भाकरी बरोबर ही भाजी अमेझिंग लागते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पहा, ही जी दांडी सुकट आहे 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे। दांडी सुकट 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर दांडी सुकट बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि 15 मिनटं ही दांडी सुकट आपल्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। तर पहा, ही म्हणजे सुकी मच्छी शक्यतो तेल कांद्यावरतीच केली जाते, पण आज मी इथे हिरवं वाटण करणार आहे। हिरवं वाटणामध्ये मी आज ही सुकी मच्छी करणार आहे। तर पहा, इथे मी अर्धी वाटी खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्यानंतर आल्याचं तुकडं, मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे। घाण्याच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर ॲड करायची आहे। आता हा मसाला बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त याचं हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर पहा, ही जी दांडी सुकट आहे तर हिला दांडी सुकटसुद्धा बोलतात किंवा वलईचा मासा असं सुद्धा बोलतात। आता वलईचा मासा का बोलतात तर पहा, गावाकडे पावसाळ्यामध्ये शेतामध्ये जे वलय वाहतात त्याच्यामध्ये जाळी टाकून हे छोटे मासे पकडले जातात। आता पकडल्यानंतर हे मासे चुलीवरती आजूबाजूला असे सुकट ठेवतात। त्या गरम वाफेमध्ये हे मासे खूप छान मस्त सुकतात आणि त्यानंतर सकाळी भाकरीबरोबर वलईचा मासा बोलतात आणि या वलईच्या माशाची भाजी केली जाते। आता हे मासे वलईमध्ये मिळतात म्हणून वलईचा मासा। आता दांडी सुकट का बोलतात, कारण समुद्रामध्ये सुद्धा मोठ्या माशांबरोबर हे छोटे मासेसुद्धा येतात। मग हे छोटे मासे वेगळे करून हे उन्हामध्ये सुकवले जातात आणि ते मार्केटमध्ये विकायला येतात, म्हणून याला दांडी सुकट बोलतात। म्हणून याला वलईचा मासासुद्धा बोलतात किंवा दांडी सुकट असंही बोलतात। आता पहा, इथे आपल्याला अंडी फ्राय करून घ्यायची आहेत। इथे मी 2 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत। पॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे। छान मस्त ऑइलमध्ये ऑइलमध्ये आपल्याला मसाला आणि मीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस ऑन करून तो बारीक करायचा आहे आणि मंद गॅसवरती अगदी 1 ते 2 मिनटं ही जी अंडी आहेत बॉईल केलेली ही मस्त आपल्याला अगदी 1 ते 2 मिनटं मस्त फ्राय करून घ्यायची आहेत। आता पहा, आपण भाजी फोडणीला टाकूया। तर इथे मी तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे। आता हे सगळं छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे फ्राय करून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया, तो सुद्धा ॲड करून मस्त फ्राय करायचा आहे। आता हे फ्राय करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनटं मंद गॅसवरती मस्त वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले ते कांदा टोमॅटो छान मस्त मऊ शिजतं। त्यानंतर आपलं जे हिरवं वाटण आहे ते आपण ॲड करूया आणि हे हिरवं वाटण ॲड केल्यानंतर ते सुद्धा छान मस्त मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत, मसाले ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला। तर त्यानुसार पहा, मी इथे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे। याच्यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकतात। आता पहा, मसाले ॲड केल्यानंतर छान मस्त हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे। झाकण ठेवून मंद गॅसवरती 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। आता पहा, आपल्याला म्हणजे इथे
इथे आपलं जे वाटण आहे ते छान मस्त शिजलेलं आहे। इथे आता मी वरतून वाटणाचं पाणी ॲड केलेलं आहे। त्याचबरोबर आपण ही जी दांडी सुकट पाण्यात भिजत ठेवली होती ती ॲड करूया आणि ॲड केल्यानंतर छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर इथे मी पाव ग्लास भरून पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड करून आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे, फ्राय करायचं आहे आणि झाकण ठेवून 15 मिनटं मंद गॅसवरती ही सुकी मच्छी आपल्याला शिजवायची आहे। तर पहा इथे मी पाव ग्लास पाणी का ॲड केलं, कारण इथे मला सुकी मच्छी म्हणजे सुकी भाजी करायची आहे, मला रसा भाजी करायची नाही, म्हणून इथे मी पाणी खूपच कमी ॲड केलं होतं। आणि 15 मिनटं मंद गॅसवरती ही भाजी तर आपल्याला शिजून घ्यायचीच आहे, पण या 15 मिनटामध्ये 5-5 मिनटांनी झाकण काढून ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे, जेणेकरून ही भाजी खाली आपलं जे भांडं आहे त्या भांड्याला लागता कामा नाही। आता पहा इथे मला सुकी भाजी करायची होती, तर मी अशा पद्धतीने ही सुकी भाजी करून घेतलेली आहे। 15 मिनटं झालेले झाकण काढून घेतलेलं आहे। जर तुम्हाला रसा भाजी करायची असेल तर जेव्हा आपण मसाले ॲड करतो ना, मसाले ॲड केल्यानंतर जेव्हा आपण ही दांडी सुकट याच्यात सोडतो मसाल्यांमध्ये, आता ही दांडी सुकट फ्राय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जेवढा रस्सा हवा ना त्यानुसार तुम्हाला पाणी गरम करून घ्यायचं आहे। ते गरम पाणी ॲड करा आणि 15 मिनटं मीडियम गॅसवरती छान मस्त ही भाजी उकळून द्या आणि 15 मिनटं गॅस बंद करा। त्यानंतर तुम्ही पहा इथे मी एका अंड्याचे 2 भाग केलेले आहेत। जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही पूर्ण एक अंडा, म्हणजे जो आपण मसाल्यामध्ये पूर्ण एक अंडा फ्राय केला तर पूर्ण एक अंडा तुम्ही त्या भाजीमध्ये सोडून द्या। पूर्ण तुम्हाला जेवढी अंडी हवी आहेत ना त्यानुसार तुम्ही ती अंडी सोडा आणि छान म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही दांडी सुकटीचा तुम्ही अगदी रस्सा भाजीसुद्धा तुम्ही करू शकतात। आता पहा इथे ही जी अंडी आहेत, ही अंडी आपल्याला अशा पद्धतीने ह्या भाजीवरती ठेवायची आहेत आणि वरून कोथिंबीर सर्व करायची आहे। ही जी भाजी आहे तांदळाच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागते, अमेझिंग लागते। आता ही जी भाजी आहे तर मी राईससोबत खाणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही जी भाजी आहे मला राईसबरोबर अशी सुकी भाजी खायला खूप आवडते, तर तुम्ही ही भाजी तुम्ही राईस, चपाती, भाकरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात। चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते। गावा साईडला सकाळी भाकरीबरोबर अशीच ही दांडी सुकट केली जाते। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा।